नमस्कार मित्रांनो, आपल्याला असं जाणवतंय का की गेल्या काही दिवसांपासून आपलं वजन सातत्यानं वाढतंय. आपली काम करण्याची इच्छा सुद्धा कमी होत चाललेली आहे. आपण पहिल्यापेक्षा जास्त आळशी झालेला आहात आणि आपल्याला थकवा सुद्धा लवकर जाणवत आहे. आपलं शरीर सुद्धा फुगत चाललेलं आहे. मित्रांनो, जर अशी लक्षणे दिसत असतील तर सावधान, आपण सुद्धा थायरॉइड डिसऑर्डर या रोगाचे शिकार असू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थायरॉइड म्हणजे नेमकं काय, थायरॉइडचे किती प्रकार आहेत, थायरॉइड होण्यामागं कोणकोणती कारणं असू शकतात, थायरॉइडच्या रुग्णांनी काय खाल्लं पाहिजे आणि काय नाही, या सर्व प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. सर्वात प्रथम जाणून घेऊया थायरॉइड म्हणजे नेमकं काय. मित्रांनो, आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ग्रंथी असतात. या ग्रंथींमधून शरीराला आवश्यक असणारे हार्मोन स्त्रवत असते. या ग्रंथींना इंग्रजीमध्ये ग्लँड्स असं म्हटलं जातं. या ग्रंथींमध्ये सर्वात मोठी ग्रंथी आहे थायरॉइड ग्रंथी. या थायरॉइड ग्रंथीमधून थायरॉइड हार्मोन स्त्रवत असतं, ज्याचं नाव आहे T3 आणि T4. थायरॉइड ग्रंथीचं स्थान आपल्या गळ्याच्या खालच्या भागात असतं. आता जाणून घेऊया T3 आणि T4 या हार्मोन्सचे आपल्या शरीरासाठी काय महत्व आहे. मित्रांनो, T3 आणि T4 हे हार्मोन्स आपल्या शरीरातील मेटाबॉलिझम प्रक्रियेला नियंत्रित करतात. आता ही मेटाबॉलिझमची प्रक्रिया आहे तरी काय? आपल्या शरीरास अन्नापासून जी ऊर्जा मिळते त्या ऊर्जेचे योग्य व्यवस्थापन करण्याचं काम मेटाबॉलिझम प्रणाली करत असते. म्हणजेच शरीराच्या कोणत्या अवयवाला किती ऊर्जेचा पुरवठा करायचा हे मेटाबॉलिझम प्रणालीवर अवलंबून असतं. जर आपल्या शरीरातील T3 आणि T4 चं प्रमाण कमी जास्त झालं तर त्याचा वेगवेगळ्या अवयवांवर वेगवेगळा परिणाम होतो. या T3 आणि T4 हार्मोन्सला नियंत्रित करण्यासाठी आणखी एक हार्मोन्स असतं, ज्याला TSH असं म्हटलं जातं. हे TSH हार्मोन पिट्युटरी ग्रंथीमधून स्त्रवत असतं. आता जाणून घेऊया थायरॉइडचे किती प्रकार असतात. मित्रांनो, थायरॉइडचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. एक म्हणजे हायपोथायरॉइडिझम आणि दुसरा म्हणजे हायपरथायरॉइडिझम. आता हायपोथायरॉइडिझम म्हणजे काय? मित्रांनो, हायपोथायरॉइडिझम हा एक असा विकार आहे ज्यामध्ये आपल्या रक्तातील T3 आणि T4 हार्मोन्सचं प्रमाण कमी होतं, पण त्यावर नियंत्रण करणाऱ्या TSH हार्मोन्सचं प्रमाण मात्र वाढतं. जेव्हा आपण थायरॉइडसाठी आपल्या रक्ताची तपासणी करतात तेव्हा प्रामुख्याने आपल्या रक्तातील TSH चं प्रमाण तपासलं जातं. जर TSH चं प्रमाण विशिष्ट मर्यादेबाहेर वाढलेलं असेल तर आपल्याला हायपोथायरॉइडिझम आहे असं निदान केलं जातं. आता जाणून घेऊया हायपोथायरॉइडिझम होण्यामागं कोणकोणती कारणं आहेत. मित्रांनो, हायपोथायरॉइडिझम होण्यामागील मुख्य कारण म्हणजे आपल्या शरीरातील आयोडीनची कमतरता. संतुलित आहारातून हे आयोडीन आपल्या शरीरास मिळत असतं. ज्या लोकांना संतुलित आहार मिळत नाही किंवा ज्या लोकांच्या शरीराचे योग्य पोषण होत नाही त्यांना हा आजार होण्याचा धोका जास्त असतो. सन 2005च्या आधी हा आजार मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत होता. विशेषतः आदिवासी भागात तर या आजाराचे प्रमाण खूपच जास्त होते. त्यानंतर सरकारने सर्व मीठ बनवणाऱ्या कंपन्यांना मिठामध्ये आयोडीन मिसळण्याची सूचना केली. त्यामुळे 2005 नंतर मिठामध्ये आयोडीन येऊ लागले आणि हा आजार बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला. आता आपण जे मीठ वापरतो त्यामध्ये आयोडीनचं योग्य प्रमाण असतं. हायपोथायरॉइडिझम होण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे काही औषधांचं सेवन. काही औषधांमुळे आपल्या रक्तातील T3 आणि T4 या हार्मोन्सचं प्रमाण कमी होऊन हायपोथायरॉइड होण्याचा धोका वाढतो. हायपोथायरॉइड होण्याचं आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे जर आपल्या थायरॉइड ग्रंथीची किंवा आसपासच्या भागाची शस्त्रक्रिया झाली असेल किंवा या ग्रंथीचा काही भाग काढून टाकण्यात आला असेल तरी सुद्धा आपण हायपोथायरॉइड या रोगाचे शिकार होऊ शकतो. कधी कधी एखाद्या शस्त्रक्रियेनंतर रेडिएशन थेरपी केली जाते. या थेरपीमुळे हार्मोन्सच्या संतुलनात बिघाड होऊन हायपोथायरॉइडिझम होण्याचा धोका उद्भवतो. महिलांमध्ये तर या रोगाचं प्रमाण लक्षणीय आहे, पण आजकाल पुरुषांमध्ये सुद्धा हा रोग बऱ्याच प्रमाणात दिसून येतो. आता जाणून घेऊया हायपोथायरॉइडिझमची लक्षणं काय काय असतात. हायपोथायरॉइडिझमच्या लक्षणांमधील काही प्रमुख लक्षणं आहेत. भूक कमी किंवा अजिबात न लागणे, अचानक आणि खूप वजन वाढणे, शरीरावर सूज येणे, चिडचिड होणे, केस गळणे,
प्रमाणापेक्षा जास्त घाम येणे, जास्त थंडी वाजणे, बद्धकोष्ठता, हृदयाची गती कमी होणे, स्मरणशक्ती कमी होणे, अनियमित मासिक पाळी, लो ब्लड प्रेशर आणि सतत झोप येणे ही लक्षणे आढळल्यास ताबडतोब आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. वेळीच उपचार न केल्यास न्यूमोनिया किंवा ब्रेन स्ट्रोक सारख्या गंभीर आजारांचा धोका उद्भवू शकतो. आता जाणून घेऊया एखाद्या व्यक्तीला थायरॉइडचा आजार झाला आहे किंवा नाही हे कसं ओळखलं जातं. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीमध्ये वरील लक्षणे आढळल्यास डॉक्टर त्या व्यक्तीस थायरॉइडच्या टेस्ट करण्याचा सल्ला देतात. या टेस्टसाठी आपल्या रक्ताची तपासणी केली जाते. या टेस्टमध्ये T3, T4 आणि TSH यांचे प्रमाण प्रामुख्याने चेक केले जाते. या संपूर्ण तपासणीला थायरॉइड प्रोफाइल टेस्ट असं देखील म्हटलं जातं. कधी कधी आपल्याला TPO ही एक वेगळी टेस्ट करण्याचा सल्ला सुद्धा देण्यात येतो. जर आपल्या रिपोर्टमध्ये TSH एका विशिष्ट मर्यादेबाहेर वाढलेलं असेल आणि T3 व T4 कमी झालेलं असेल तर आपल्याला हायपोथायरॉइड हा रोग झाला आहे असं निदान केलं जातं. आता जाणून घेऊया हायपोथायरॉइड या आजारावर काय उपाय आहे. मित्रांनो, कोणत्याही घरगुती औषधाने हा आजार बरा होत नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच औषधे घ्यावीत. हायपोथायरॉइडच्या रुग्णांना डॉक्टर नेहमी लिओथायरोक्सिन नावाचं औषध घेण्याचा सल्ला देतात. यामधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या औषधाचं प्रमाण. आपल्या रक्तातील TSH च्या प्रमाणानुसार हे औषध किती प्रमाणात घ्यावं हे सांगितलं जातं. प्रत्येक रुग्णासाठी औषध घेण्याचं प्रमाण हे वेगवेगळं असू शकतं. हे औषध चालू केल्यानंतर साधारणतः 1 आठवड्यामध्ये आपल्याला याचे परिणाम दिसू लागतात आणि या आजारामुळे होणाऱ्या समस्या कमी होऊ लागतात. आपल्या थायरॉइड ग्रंथीमधून स्त्रवणाऱ्या थायरॉइड हार्मोनचं प्रमाण जर कमी जास्त होत असेल तर औषध किती प्रमाणात घ्यावं हे ठरविणं अवघड जातं. त्यामुळे दर 3 महिन्यांनी ही टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो, ज्यामुळे या औषधाचा किती प्रमाणात डोस आपल्यासाठी योग्य आहे आणि तो कमी करायचा की वाढवायचा हे ठरविण्यास आपल्या डॉक्टरांना मदत होते. आता पुढचा आणि नेहमी विचारला जाणारा प्रश्न म्हणजे थायरॉइडची औषधे आयुष्यभर घ्यावी लागतात का? मित्रांनो, हायपोथायरॉइडच्या रुग्णांच्या शरीरात थायरॉइड ग्रंथीमधून स्त्रवणाऱ्या थायरॉइड हार्मोनचं प्रमाण कमी होतं किंवा पूर्णपणे थांबतं. त्यामुळे हे हार्मोन औषधांच्या रूपात बाहेरून घ्यावं लागतं. थायरॉइड हा लवकर नियंत्रणात येणारा आजार नाही. त्यामुळे बऱ्याच वेळा आयुष्यभर थायरॉइडच्या औषधांचं सेवन करावं लागू शकतं. कधी कधी थायरॉइड ग्रंथीमध्ये तात्पुरती समस्या उद्भवते. कालांतराने ही समस्या ठीक झाल्यास आपल्याला थायरॉइडच्या औषधाचं सेवन बंद करण्याचा सल्ला दिला जातो. थायरॉइडची औषधे कधीही एकदम बंद करता येत नाहीत, कारण बऱ्याच काळापर्यंत घेत असल्यामुळे शरीराला या औषधांची सवय झालेली असते. अचानक औषध बंद केल्यास त्याचे वेगळे दुष्परिणाम दिसून येतात. त्यामुळे थायरॉइडची औषधे बंद करताना त्याचे प्रमाण कमी करत ते बंद करावे लागते. आता पुढचा प्रश्न आहे, हायपोथायरॉइडिझमचे औषध कधी घ्यावे? मित्रांनो, या औषधाचे सेवन सकाळी उपाशीपोटी करावे. त्यानंतर कमीत कमी 1 तासापर्यंत काहीही खाऊ नये, कारण हे औषध शरीरामध्ये व्यवस्थित शोषून घेण्यासाठी 1 तासापर्यंतचा अवधी लागू शकतो. 1 तासानंतर आपण नाश्ता करू शकता. जर आपल्याला ब्लड प्रेशर, मधुमेह अशा इतर आजारांची औषधे चालू असतील तर ती नाश्ता केल्यानंतरच घ्यावीत. थायरॉइडच्या औषधांबरोबर इतर कोणत्याही औषधांचे सेवन करू नये. जर एखाद्या दिवशी आपण सकाळी औषध घ्यायला विसरला तर त्या दिवशी औषध न घेतलेले चांगले. त्याऐवजी दुसऱ्या दिवशी आपण या औषधाचा नियमित किंवा डबल डोस सुद्धा आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने घेऊ शकता. थायरॉइडची आणि इतर आजारांची औषधे एकत्र न घेता त्यामध्ये कमीत कमी 1 तासाचे अंतर ठेवणे आवश्यक आहे. हायपोथायरॉइडच्या रुग्णांनी आहारात कोणकोणती पथ्य पाळावीत? मित्रांनो, हायपोथायरॉइडच्या रुग्णांसाठी काही पदार्थ कमी करण्याचा किंवा अजिबात न खाण्याचा सल्ला दिला जातो, कारण त्यामुळे शरीरातील थायरॉइड ग्रंथीचे कार्य आणखी बिघडू शकते. या पदार्थांमध्ये सोयाबीन किंवा कोणतेही सोया प्रॉडक्ट, ब्रोकोली, कोबी, फ्लॉवर, बेकरीतील पदार्थ,
दीर्घकाळ जतन केलेले पदार्थ, गोड किंवा साखरेचे पदार्थ, तळलेले पदार्थ, ज्या पदार्थांमध्ये आयोडीनचे प्रमाण खूपच जास्त असते असे पदार्थ म्हणजेच समुद्री शेवाळ आणि समुद्री मासे, कॉफी, अल्कोहोल, कृत्रिम गोडवा आणणारे पदार्थ, फास्ट फूड, प्रोसेस केलेले मांस इत्यादी पदार्थांचा समावेश होतो. मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया हायपर थायरॉइडिझम म्हणजे काय. मित्रांनो, याआधी आपण पाहिलं की थायरॉइड ग्रंथीमधून स्त्रवणाऱ्या हार्मोनचं प्रमाण कमी झालं तर आपल्याला हायपोथायरॉइडिझम हा आजार होतो. पण या उलट जर या थायरॉइड ग्रंथीमधून स्त्रवणाऱ्या हार्मोनचं प्रमाण वाढलं तर आपल्याला हायपर थायरॉइडिझम हा आजार होतो. हायपर थायरॉइडिझमची लक्षणं हायपोथायरॉइडिझमच्या लक्षणांच्या अगदी विरुद्ध असतात. हायपर थायरॉइडिझम मध्ये T3 आणि T4 यांचे प्रमाण वाढते, पण त्यामुळे TSH हार्मोनचे प्रमाण कमी होते. आता जाणून घेऊया हायपर थायरॉइडिझम होण्यामागे कोणकोणती कारणे असू शकतात. मित्रांनो, हायपर थायरॉइडिझम हा एक अनुवांशिक आजार असू शकतो. जर आई किंवा वडिलांना हा आजार असेल तर त्यांच्या मुलांना सुद्धा हा आजार होऊ शकतो. पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये या आजाराचं प्रमाण जास्त आहे. जर आपल्याला हायपोथायरॉइडिझम असेल आणि औषधांचा डोस आपण जास्त प्रमाणात घेतला तर त्यामुळे आपल्या रक्तातील हार्मोनचे प्रमाण वाढून आपल्याला हायपर थायरॉइडिझमची लक्षणं जाणवू शकतात. आता जाणून घेऊया हायपर थायरॉइडची कोणकोणती लक्षणे आहेत. मित्रांनो, हायपर थायरॉइडची लक्षणे हायपोथायरॉइडच्या लक्षणांच्या अगदी विरुद्ध असतात. यामध्ये जास्त भूक लागणं, घामाचं प्रमाण कमी होणं, अंगातील उष्णता कमी होणं, वजन कमी होणं, चंचलता वाढणं, शरीर थरथर कापणं, हृदयाची ठोके वाढणं, जुलाब होणं, उच्च रक्तदाब, भीती वाटणं, निद्रानाश या लक्षणांचा समावेश होतो. आता जाणून घेऊया हायपर थायरॉइडचा इलाज कसा केला जातो. मित्रांनो, आपल्या रक्तातील T3 आणि T4 या हार्मोन्सच्या प्रमाणावर आपल्याला दिल्या जाणाऱ्या औषधांचं प्रमाण अवलंबून असतं. हायपर थायरॉइडचे प्रमाण जास्त असेल तर आपल्याला रेडिओ ऍक्टिव्ह आयोडीनचा डोस दिला जातो, ज्यामुळे आपली थायरॉइड ग्रंथी आकुंचन पावते आणि त्यातून स्त्रवणाऱ्या थायरॉइडचं प्रमाण कमी होतं. जर हा त्रास प्रमाणाबाहेर वाढला तर आपल्याला शस्त्रक्रियेचा सल्ला देण्यात येतो. शस्त्रक्रियेमध्ये थायरॉइड ग्रंथीचा काही भाग काढून टाकला जातो, त्यामुळे या ग्रंथीमधून स्त्रवणाऱ्या थायरॉइडचं प्रमाण कमी किंवा बंद होतं. त्यानंतर हायपोथायरॉइडिझमच्या रुग्णांप्रमाणेच आपल्या शरीरास आवश्यक असणारं थायरॉइड हार्मोन औषधाच्या रूपात बाहेरून दिलं जातं. आता जाणून घेऊया हायपर थायरॉइडिझमच्या रुग्णांनी कोणते पदार्थ खाऊ नयेत. मित्रांनो, ज्या पदार्थांमध्ये आयोडीनचं प्रमाण जास्त असतं असे पदार्थ आपणास न खाण्याचा सल्ला किंवा कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. जसं की आयोडीन युक्त मीठ, समुद्रातील मासे, शिंपल्यातील प्राणी, समुद्री गवत, दूध आणि दुधाचे पदार्थ, अंड्यातील पिवळा बलक, सोयाबीन आणि त्यापासून बनवलेले पदार्थ इत्यादी. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सुचवण्यात आलेला कोणताही उपाय करण्याआधी आपण आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा द्या. धन्यवाद.